बहुरंग पुणे आयोजित 17व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवात आपले सर्वांचे स्वागत. आज महोत्सवाचा पहिला दिवस. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले हे उद्घाटक आहेत. प्रमुख पाहुणे श्री श्रीनिवास भणगे हे नाट्य चित्रपट अभ्यासक आहेत. अगदी ऑस्करच्या दर्जापर्यंत त्यांनी चित्रपटांचं परीक्षण केलेलं आहे. आणि सामाजिक कार्यकर्ते राज अग्रवाल हे तिघंही व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी बहुरंगच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण त्यांचं आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेला शेला आणि एक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. मी केदारींना विनंती करतो की त्यांनी पहिल्यांदा श्रीनिवास भणगे यांचं शेला आणि पुष्प देऊन स्वागत करावं. मेघराज राजे भोसले यांचं स्वागत करत आहेत. मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. तसेच आपल्यासोबत या कार्यक्रमासाठी राज अग्रवाल हे सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी केदार यांना करतो. दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन होतं आहे. श्रीनिवास भणगे सर महोत्सवाचं उद्घाटन करत आहेत. मेघराज सरांनाही विनंती, त्यांनी दीप प्रज्वलन करावं. राज अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांच्यामुळे हा चित्रपट महोत्सव आपण पाहतो आहोत ते कुंडलिक केदारे. कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे आणि प्रेक्षकात आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वांचं स्वागत. एक गोष्टीची जी उणीव 17 वर्षापूर्वी आम्हाला जाणवली होती की सगळं इथं काही होत असतं, परंतु आदिवासी फिल्म फेस्टिवल ह्या स्वतंत्र विचाराने स्वतंत्र असं काही इथं नव्हतं. आणि ह्या एका कल्पना घेऊन आम्ही 17 वर्षापूर्वी हा फेस्टिवलची सुरुवात पुण्यामध्ये केलेली आहे. आणि आजचं हे 17वं वर्ष आहे. जरी आमचं वय झालं असलं तरी खऱ्या अर्थाने असं म्हणायचं की आता आम्ही तारुण्यात आलेलो आहोत. 17वं वर्ष हे आता यावर्षीचं आमचं फेस्टिवलचं वर्ष आहे. श्रीनिवास भणगे यांना मी विनंती करतो की त्यांनी ज्याला आपण म्हणतो एक्सपर्ट्स कॉमेंट्स, तसं तज्ज्ञ म्हणून या सगळ्या महोत्सवाला मार्गदर्शन करावं. भणगे सर. आदिवासी समाजाविषयी किंवा याच्याविषयी आपल्याला खूपच कमी माहिती असते. आपल्याला आपल्याला काहीच माहिती नसते. असा हा समाज आपल्याकडे आहे, हे आपल्यापर्यंत येणार कसं? आणि हा आपला समाज आहे, हा आपला देश आहे. आपल्या देशात हे आपले बांधव आहेत. आपण यांच्याकडे गंभीरपणे बघणार कसं? ते ह्या अशा चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हे आणलं जात आहे आपल्यासमोर. बरं, योगायोगाची गोष्ट अशी की आता हे चित्रपट पाहिले पण जात आहेत. त्यामुळे ते आपण सगळेच चित्रपट बघणारे कायम किंवा चित्रपट न बघणारे पण या गोष्टी ज्यांना इंटरेस्ट आहे असे लोक हे येऊन जर बघून त्यावर विचार करतील आणि त्या दृष्टीनं काही पावलं टाकतील तर मला असं वाटतं की याचा संमेलनांचा आणि अशा महोत्सवांचा खूप चांगला उपयोग होईल. आणि आपण त्याकडे तेवढ्या गंभीरपणे पाहावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे आपल्याला सिनेमा बघताना गोष्ट बघण्यात जो इंटरेस्ट होतो, ज्याच्याविषयी आपुलकी वाटते, त्याच्या पलीकडचा आत्मा आपण जाणून घेतला सिनेमाचा, तर आपण सिनेमाकडे आणखीन चांगल्या दृष्टीनं बघू शकू. नव्हे, आपल्याला सिनेमा आणखी आवडायला लागेल. तामिळनाडूमधल्या किंवा बंगालमधल्या किंवा कुठल्या छोट्या छोट्या भाषेमधल्या, गुजरातमधलं होतं, तर ह्यांच्याविषयी इतकं समाजजीवनाविषयी, त्यांच्या चालीरीतींविषयी, याच्याविषयी इतकं आपल्याला ज्ञान होतं की ज्या गोष्टी एरवी आपल्याला हास्यास्पद वाटल्या असत्या त्या आपल्याला जवळच्या वाटू लागतात. पण प्रेक्षक म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की ह्याविषयी
खूप उत्सुकता आणि खूप आपुलकी आपल्याला वाटली पाहिजे. आणि ती आपुलकी खूप महत्त्वाची आहे. आणि ही आपुलकीच आपल्याला धरून ठेवेल आणि सगळ्यांच्या बरोबर आपल्यालाही मोठं करेल, मनानं मोठं करेल, वागणुकीनं मोठं करेल आणि आपण जास्त चांगल्या तऱ्हेनं जगण्याला लायक हो असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं हे जे प्रयत्न कुंडली केदारी करतायत किंवा असेच जर कुठे आणखीनही चालू असतील तर त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आजच्या या बहुरंगी आयोजित 17व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, शासन आहे त्या चित्रपटांना अनुदान देण्यास किती काटकसर करते आपल्याला माहिती आहे. आम्हीसुद्धा सातत्याने पाठपुरावा करत असतो. त्यामुळं अशा वेगळा कलाप्रकार आणि त्यातून वेगळा संदेश देऊन एखादा आदिवासी व्यक्ती किंवा आदिवासी कलावंतांकडून तयार झालेला किंवा आदिवासी विषयावर असलेला चित्रपट यालासुद्धा एक वेगळं अनुदान असावं, यालासुद्धा शासनाचे जे पारितोषिक असतात याला एक वेगळी कॅटेगरी असावी याची अतिशय योग्य मागणी केदारी सरांनी केलेली आहे. निश्चितच आम्ही त्याचा पाठपुरावा शासनाकडे करतो आहे. आजचा जो कार्यक्रम आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट 17वा 2024 याचे आयोजक डॉक्टर कुंडली केदारी यांनी आपल्यासमोर जे त्यांचं मनोगत, त्यांच्या व्यथा किंवा त्यांचे अनुभव मांडले. त्यांनी ही जी संस्था उभारली आणि आत्तापर्यंत ते स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या मेहनतीने इथपर्यंत आलेले आहेत. या अशाच त्यांच्या कार्यक्रमास माझ्यातर्फे शुभेच्छा. आज महोत्सवाचा दुसरा दिवस. संस्थापक 17व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनाने स्वागत करतो. आजचा हा दुसरा दिवस आहे. संस्था गेले 17 वर्षे ही चळवळ चालवते आहे. ही चळवळ चालवण्यामागचा उद्देश अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आदिवासी संस्कृतीमध्ये नृत्य, नाट्य, संगीत याच्यातला जो वेगळेपणा आहे, हा वेगळेपण सर्वसामान्य प्रेक्षकांना, प्रामुख्याने शहरी प्रेक्षकांना उलगडून दाखवण्याच्या उद्देशाने हा महोत्सवाचं आयोजन केलं जातं आहे. आदिवासी महोत्सवाची संकल्पना आहे सांस्कृतिक मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालयाने प्रोत्साहन द्यावं, ज्यांना आम्ही मागणी करत असतो. परंतु गेले 17 वर्षात या विषयावरती त्यांनी अजून कधी विचार केला गेलेले नाहीत. आज मला इथे येण्याची संधी जी कुंडलिक सरांनी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. पुण्यासारख्या शहरात येऊन आपले विचार प्रेक्षकांपर्यंत मांडणं आणि ह्या दर्दी प्रेक्षकांपर्यंत आमची कला पोचवणं हा एकमेव उद्देश आम्ही आमच्या डोळ्यासमोर सातत्याने ठेवलेला आहे. मराठीमध्ये निर्मात्यांना प्रोत्साहन व्हावं, त्यांना व्यावसायिक ज्ञान असलं पाहिजे आणि त्या व्यावसायिक ज्ञानातून त्यांचा होणारा तोटा कसा कमीमध्ये करता येईल, त्यांना ह्याचं प्रशिक्षण अखिल भारतीय निर्माता महामंडळ हे देत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की ज्याच्याकडे पैसा आहे तो निर्माता होतो. साधारणतः मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याला कोणतंही व्यावसायिक अभ्यास नसतो. एक ग्लॅमर म्हणून एक चालतं, त्या ग्लॅमरच्या मागे येऊन हा व्यवसाय त्यांना खुणवतो की बाबा जर एक दिवस जर हा हिट झाला चित्रपट एखादा, तो कमीत कमी 100 कोटी 50 कोटीचा व्यवसाय करतो. या आमिषापोटी इतर व्यावसायिक ज्यांना फक्त त्यातलं पैशाचं आर्थिक गणित कळतं अशा मंडळीचा कल मोठ्या प्रमाणात होतो आणि शेवटी त्याची निराशा होते, कारण का त्यांना त्या व्यवसायाचं मार्गदर्शन नसतं, व्यवसायाची माहिती नसती. अशावेळी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि जी काही कलाकृती, स्वच्छ कलाकृती
जी मराठी प्रेक्षकांना हसवून खेळवून ठेवणारी असते ती सध्या आपल्याला निर्मित होताना दिसत नाही. आज आपण 17वा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवात आलो आहे. आदिवासी कल्चर आणि आदिवासींचा इतिहास हा समांतर चालतो. जसा इतिहास आहे तसा सांस्कृतिक पण इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे आणि तो इतिहास जपण्याचं काम सततच्या 17 वर्षापासून आमचे सहकारी मित्र डॉक्टर कुंडलिक केदारी करतात. त्यांनी मला एक सांगितलं की आज शासनाला वारंवार आम्ही विनंती केल्या, परंतु मी आज त्यांना आश्वासित करतो निर्माता महामंडळाच्या वतीने आम्हीही त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि निश्चित पुढच्या वर्षीपासून शासन ह्या महोत्सवाला सबसिडी करेल, देईल. निदान 5 लाख रुपये तरी शासनाने द्यावे, ते आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू. कालही जे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते ते सामाजिक कार्यकर्ते राज अग्रवाल यांना विनंती की त्यांनी 2 मिनटं मनोगत व्यक्त करावं. त्यांनी निवडलेले जे हे क्षेत्र जगावेगळं आहे. जगावेगळं म्हणजे आपण चित्रपट बघतो, मराठी चित्रपट बघतो, हिंदी चित्रपट बघतो, आंतरराष्ट्रीय चित्रपट बघतो, पण त्याच्यापेक्षा वेगळा त्यांनी विषय निवडलेला आहे. त्या विषय म्हणजे आदिवासी संस्कृतीचं त्यांनी जे जीवन उघडवणारं त्यांच्या प्रत्यक्षात जे काही गोष्टी असतात त्याचं सगळं प्रदर्शन ते आपल्या चित्रपट स्वरूपात तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पुढच्या भावी कार्यकारिणीच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत ते डॉक्टर श्रीपाल सबनीस. आदिवासी समाज या सर्वांचं भवितव्य एकूण भारतीय आणि विश्वात्मक संस्कृतीशी जोडलेलं आहे. आदिवासींचे प्रश्न सोडवल्याशिवाय, त्यांची कला सुरक्षित ठेवल्याशिवाय, त्याच्या समाजाला मध्यवर्ती प्रवाहात आणल्याशिवाय संपूर्ण समाजाचा विकास झाला असं आपल्याला मानता येणार नाही. सरकारला जे कळू शकत नाही, सरकारला संवेदना असते का, माझ्यासमोर प्रश्न आहे आणि तो प्रश्नचिन्हच त्याच्यासमोर आहे. सरकार हे संवेदनाशील नसतंच आणि म्हणून तर ते सरकार असतं. सत्तेला कधीही संवेदना नसते. आदिवासी संस्कृती ही स्वतंत्र संस्कृती आहे. त्यांचा धर्म निसर्ग धर्म आहे. त्यांचा धर्म हा कुठला हिंदू इस्लाम नाही आहे, तर तो मातीशी इमानदार राखणारा, भाजीचा देठसुद्धा न तोडण्याची भूमिका त्यांची असते. आदिवासींमध्ये हुंडा घेतला जात नाही, बाई जाळली जात नाही, त्याचं भीक मागितली जात नाही. हे नागरी समाजानं त्यांचं स्वीकारलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं पाप आदिवासी करत नाहीत. साहित्याची चळवळ चालूच आहे. विनायक तुमराम, तुकाराम रोंगटे, तुमचे माधव सरकुंडे, प्रभू राजगडकर अशा अनेक आदिवासी लेखकांनी साहित्य चळवळ जोमास आणलेली आहे. गोविंद गारे ते विनायक तुमराम हा एक मोठा प्रवास त्याच्यामध्ये झालेला आहे. पण सिनेमाच्या पातळीवरती मला एकच नाव दिसतं, ते म्हणजे डॉक्टर कुंडलिक केदारी. हा भारतातला पहिला माणूस आहे आणि पुणेकरांनी याचा अभिमान बाळगावा. हा माणूस खरं म्हणजे तुमच्या प्रसिद्धीपासून दूर राहतो. कुठला पुरस्कार नाही, सरकारही पुरस्कार देते आणि समाजही पुरस्कार देत नाही. पण 40 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर, नाटकाची तपश्चर्या झाल्यानंतर सिनेमाच्या तपश्चर्येमध्ये गुंतलेला माणूस, एकट्याच्या बळावर, काय 2-4 सहकारी असतील त्यांचे, पण एकट्या खिशातून पैसे खर्च करून, सरकारमध्ये संवेदना शिल्लक नाही. कला आणि संस्कृतीच्या बाबतीमध्ये विकासाची कल्पना, आदिवासींना वगळून विकास कसा करणार तुम्ही, हा प्रश्न आहे. आणि म्हणून संस्कृती काय फक्त एकट्या बहुजनांची असते का, अभिजनांची संस्कृती असते का, त्याच्यामध्ये आदिवासींचा कुठलाच वाटा नाही का? हिंदी सिनेमातलं अनेक संगीत हे आदिवासींच्या लोकगीतातून, लोकसंगीतातून ते स्वर घेतलेले आहेत. तो नृत्यातून त्यांचा तिकडे अनुकरण केलेलं आहे. मूळ संकल्पना ही आदिवासींच्या लोककलेमध्ये आहे, लोकनृत्यामध्ये आहे. नृत्याचं अनुकरण, संगीताचं अनुकरण, अशा प्रकारची समृद्ध अशा प्रकारची चित्रकला, वारल्यांची चित्रकला, वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. आदिवासी समाजामधली संस्कृती अत्यंत श्रीमंत आहे, कलात्मकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत आहे. आणि म्हणून ही श्रीमंती चोरण्याचा प्रयत्न आधुनिक काळामधला पडदा करतो आहे, पण आम्ही मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. सरकारचं दुर्लक्ष होतं. सरकार हे बेईमान आहे. आदिवासींच्या बाबतीमध्ये आदिवासींचे नेतेही बेईमान आहेत. त्यांना जी जाणीव तिथे व्हायला पाहिजे. खुर्च्या फक्त उभवण्यासाठी नसतात. आदिवासी मंत्र्याची खुर्ची ही जर आदिवासींच्या कलेला न्याय देत नसेल, आमच्या कुंडलिक केदारांना न्याय देत नसेल, तर तुमच्या खुर्चीचा अर्थ कोणता? बाकी सर्व लोकांना आदिवासींचे प्रश्न कळत नसतील, त्या कलेचा सन्मान ते ठेवणार नाहीत, पण आदिवासींच्या नेत्यांनी, आदिवासींच्या विद्वानांनी ही बेईमानी कशासाठी करावी, कुणासाठी करावी? आणि म्हणून आदिवासीच्या मुळावर उठणारे आदिवासी नेते या सर्वांच्या बाबतीमधली एक
पर्दाफाश करणारी भूमिका जरूर समाजामध्ये घेतली जावी आणि आदिवासींच्या कैवारामध्ये चळवळीच्या संबंध उद्धाराच्या संदर्भात इमानदारीनं, माणसाची इमानदारी, आदिवासीचे नव्हे माणूसपणाचं तत्त्वज्ञान तुम्ही प्रस्थापित समाजामध्ये मांडताना तिला संस्कृती मांडता, ती संस्कृतीची कल्पना पूर्ण करण्यासाठी आदिवासींच्या उद्धाराची कल्पना आपल्याला स्वीकारलीच पाहिजे. त्याच्या उद्धाराशिवाय, त्याच्या विकासाशिवाय सबका विकास होणार नाही. तर आदिवासींचा विकास म्हणजे आमच्या शेवटच्या तळागाळातल्या माणसाचा विषय, जंगलातल्या माणसाचा विकास, ही कल्पना आम्हाला समजून घेतली पाहिजे. भारत आणि विश्व परिपूर्ण करायचं असेल तर आदिवासींच्या कला, आदिवासींचे खेळ, आदिवासीची संस्कृती जपली पाहिजे, पूजली पाहिजे आणि त्यांच्यातलं स्वीकारलं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर कुंडलिक केदारी या महाराष्ट्रातल्या एकमेव, भारतातल्या कदाचित एकमेव सिनेमाचं फेस्टिवल करणाऱ्या 17 वर्षाच्या तपश्चर्येच्या माणसाशिवाय दुसरा पर्याय नाही. या माणसाला मी शुभेच्छा देतो. आपल्याला अभिवादन करून 100. यानिमित्त बहुरंग निर्मित आत्मबोध हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. बंधु, हमें तुम्हारे लिए घर दारा छोड़ को आए हैं. आप लोग हमको अपना ही समझो, भरोसा करो. तकलीफ से, अन्याय से, पीड़ा से मुक्ति देंगे. प्रस्थापित सत्ता को मातने को हमारी पार्टी को सत्ता में लाने का है, जो सिर्फ गरीबां की होगी. लाल सलाम. तो काम धंधा करने को बाहर तो जा सके होते. अरे वही ना, हाथा को काम नहीं रहेगा तो नको नको सो ख्याला दिल में आता है. सुनो, मैं क्या बोलता है, खाली हाथ सटने से चलो जंगल जाते हैं, शिकार करते हैं और वनोपज भी जमा करते हैं. क्या हमारे काम में टांग मत अड़ाइए. क्या माफ कर देना साहब, नहीं गलती हो गई. बारसो, कुमरी, हमें किसी का कोई भी नुकसान नहीं करे. हाँ यार बिरजू, हमें किसी को कुछ मांगते भी नहीं. फिर भी ये पुलिसा, गार्डा, पटवारी हम लोगों को गुनेगारा की नजरों से क्यों देखते हैं? इससे पहले कुछ सरकारी अफसर यहाँ आए हैं, इन्हें अपनी तकलीफें बताओ तो वो इसके बारे में कुछ सोचेंगे. आप हाफिसा में बैठते, प्लान करते और हम लोगों के सर पे मारते, लेकिन इससे हमारा कोई फायदा नहीं जी. कहाँ फंस गए? चलो निकलो. नमस्ते जी. अरे सुनो सुनो सुनो, अरे सुनो सुनो सुनो, आओ आओ आओ. देखो बंधु, देखो बहना, जंगल है जीने का सहारा अपना. मैं पेड़ों को काटने नहीं रोकूंगा, पेड़ में जान है तो भी. ये भी बराबर. मैं पत्तों को काटने नहीं रोकूंगा, वो सृष्टि को सौंदर्य देता है तो भी. ये भी बराबर. ये जंगल, जल, जमीन हमारी है. हमारे पुरखों ने इसको संभाला, बढ़ाया, लेकिन आज इसका इस्तेमाल करना बहुत मुश्किल हो रहा है. उनके दिल में जगह नहीं बनाएंगा तो यहाँ काम करना मुश्किल हो जाएगा. घर में था? हाँ घर में था. तुझे तो देख लूंगा बच्चे. हाँ मुखिया जी और गांव वालों, मैं यहाँ रहूंगा. रहो नहीं तो जाओ जंगल में. ए लड़की, तुम्हारा नाम क्या है? कुमरी कुमरी कुमरी. ए माड़िया, कहाँ ले जा रहे लकड़े आप लोग? रखो. उई माँ, हम तो बाजार जा रहे हैं जी. बाजार? हाँ. अरे ये लकड़ी अगर घर में खाना पकाने के लिए जरूरत है तो ले जाओ, बेचने के लिए नहीं है लकड़ियाँ. औरता लोगों को देख के रोब जमाता है क्या? तेरी कंप्लेंट ही करती मैं. जमुना, बोलो चीना. बहुत प्यार करता तुझसे. सच? बहुत बहुत
सच बहुत बहुत प्यार करता मैं तुझसे। सच्ची ना? सच्ची। मैं भी तुमको बहुत दिल से चाहती हूँ। सच? हाँ। माड़िया बस्ती के लोगों, याद रखो, हमारे काम में जो अड़चन रुकावट लाएगा उसका यही अंजाम होगा। दसरू, आजकल तू इतना चुप चुप क्यों रहता है? क्या हो गया है तेरे को? क्या सोचता है तू? हमने हमारी बर्बादी को जन्म दिया है जमनाक का। वो तो सच है, पर अब इसका इलाज क्या? इलाज? या महोत्सवाची पुण्यातील वृत्तपत्रांनी विशेष दखल घेतली. काही वृत्तपत्रांच्या बातम्यांचे मथळे पाहूया. दैनिक सकाळ, आदिवासींना आपलेसे करणे आवश्यक. दैनिक लोकमत, कला संस्कृतीकडे दुर्लक्ष, आदिवासी नेत्यांची बेईमानी. दैनिक केसरी, आदिवासी संस्कृतीला वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार अशक्य. दैनिक प्रभात, आदिवासी कला संस्कृतीला आपलेसे करावे. दैनिक पुढारी, आदिवासी कला संस्कृतीला वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार अशक्य. दैनिक भास्कर, आदिवासी संस्कृति के बिना कल्याण की कल्पना असंभव. दैनिक नवभारत, आदिवासी कला से होगा वैश्विक कल्याण. दैनिक तरुण भारत, आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप.